गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खूप छान घटक पाहत आहोत। त्या घटकाचं नाव आहे पंक्च्युएशन मार्क। पंक्च्युएशन मार्क म्हणजे विराम चिन्हे। विराम चिन्हे या चिन्हांचा उपयोग आपल्याला बोलताना होतो, लेखन करताना आपल्याला कुठं थांबायचं असेल त्याच्यासाठी चिन्ह वापरलं जातं, वाक्य संपल्यानंतर कुठं पूर्ण विराम घ्यायचा असेल, विराम म्हणजे विश्रांती, जिथं विश्रांती घ्यायची असेल तिथं चिन्ह वापरलं जातं। वेगवेगळी चिन्ह आपण यात पाहणार आहोत। मराठीमध्ये आपण हा घटक आधी 4थी 5वी साठी केलेला आहे। आता आपण हा 2री 3री 4थी आणि 5वी व सर्वच इयत्तांना उपयुक्त होईल, पण 2री 3रीला अधिक उपयुक्त आहे। 4थी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी बघितला तरी अडचण नाही। आता आपण घटकाला सुरुवात करू। इंग्लिश मध्ये शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त असणारा घटक आहे। या घटकाचा उपयोग तुम्हाला मंथन, पुन्हा भारत टॅलेंट सर्च, त्याच्यानंतर जी काही सातारा सैनिकी स्कूलची परीक्षा होते, सातारा सैनिकी स्कूलची जी परीक्षा होते तिला, आणि इतर सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांना हा घटक उपयुक्त आहे। ठीक आहे, चला जास्त सविस्तर चर्चा करण्यापेक्षा आपण घटकाला सुरुवात करू। याआधी तुम्ही हा घटक वरच्या इयत्तांमध्ये 4थी 5वी ते बघून घ्या। आता जर बेसिक पासून सुरुवात करायची असेल तर आपण या वाक्य घटकात पाहणार आहोत। ठीक आहे, पंक्च्युएशन मार्क। पंक्च्युएशन मार्क म्हणजे चिन्हे, विराम चिन्हे। यामध्ये आपण पहिला नियम पाहणार आहोत, कॅपिटलायझेशन। कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटल लेटरचा वापर करणे। ठीक आहे, कॅपिटल लेटर म्हणजे मोठ्या लिपीमधील अक्षर लेखन करणे, मोठ्या लिपीमधील अक्षर लेखन करणे त्याचे नियम। त्याच्यानंतर आहे फुल स्टॉप। फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह। बघा, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कॅपिटल लेटर समजावून घ्यायचे, फुल स्टॉप समजावून घ्यायचा आहे आणि क्वेश्चन मार्क, हे 3 विराम चिन्ह आपल्याला याच्यात बघायचे आहेत। ओके, चला सुरुवात करू। पहिला नियम आपल्याला बघायचा आहे कॅपिटलायझेशनचा। याच्यामध्ये कॅपिटलायझेशन म्हणजे कोणती अक्षरं मोठी काढावी लागतात, कोणती अक्षरं मोठी काढावी लागतात। ठीक आहे, कॅपिटलायझेशन इज द रायटिंग ऑफ वर्ड विथ इट्स फर्स्ट लेटर इन कॅपिटल लेटर। बघा, इथं कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर जो आपला रायटिंग मधला पहिला शब्द असतो, समजा एक स्पेलिंगने असं लिहिलेलं आहे, ऍपल इज अ फ्रूट। ठीक आहे, इथं बघा, आता ऍपल इज अ फ्रूट याच्यामध्ये हे वाक्य सुरू झालं, इथं पहिलं वाक्य आपण टाकलं। ठीक आहे, मग आता याच्यात नियम असा आहे, कोणत्याही वाक्याच्या सुरुवातीचं जे अक्षर आहे, सुरुवातीचं अक्षर, ठीक आहे, ते कॅपिटल असावं। हे जे पहिलं अक्षर आहे, हे वाक्य खाली जर तुम्हाला परत दुरुस्त करून लिहायला सांगितलं, इथं जर आन्सर असेल तर त्याच्यामध्ये ऍपल हे अक्षर, हे पहिला शब्द असल्यामुळे कॅपिटल येईल। ठीक आहे, फ्रूट। ओके, समजले? म्हणजे हे पहिलं अक्षर असल्यामुळे वाक्यातील सुरुवातीचं पहिलं अक्षर हे कॅपिटल काढावं लागतं। हा याचा पहिला नियम आहे, तोच यात सांगितलाय। कॅपिटलायझेशन इज द रायटिंग ऑफ वर्ड विथ इट्स फर्स्ट लेटर इन द कॅपिटल लेटर अँड रिमेनिंग लेटर्स इन स्मॉल लेटर। शब्दाच्या सुरुवातीचं पहिलं अक्षर कॅपिटल काढायचे आणि बाकीचे अक्षर स्मॉल काढायचे। आले लक्षात? ठीक आहे, हा झाला त्याचा पहिला नियम। ओके, मग आता बघा, इथं हा शब्द दिलेला आहे मीना, इथे एक्झाम्पल दिलेला आपल्याला, मी सुरुवातीला त्याला स्मॉल याच्यात लिहितो, हे जे लिहिलेलं आहे वास्तविक हे चुकीचं आहे। ठीक आहे, का? नियम काय सांगतो, याच्यातलं पहिलं लेटर कसं असावं, कॅपिटल असावं। ओके, म्हणजे हा जो एम काढलाय हा असा न काढता असा काढावा, MEENA, हा झाला याचा योग्य फॉर्मॅट। ठीक आहे, आलं लक्षात? कॅपिटल काढून काढायचा। आता याला जर वरच्या वर असा घेतला तर हा एम कॅपिटल होत नाही, हा परिपूर्णरित्या असा खाली घेतला कॅपिटल होतो। ओके, समजलंय? मीना हे अक्षर तुम्हाला कॅपिटल काढावं लागेल। त्याच्यानंतर जर एखाद्या गावाचं नाव असेल किंवा नदीचं नाव असेल, नदीचं नाव असेल गंगा, तर हे नदीचं नाव आहे, ते मुलीचे नाव असू शकतं, त्याचं अक्षर कॅपिटल। त्याच्यानंतर हिमालय आहे, हिमालया। ठीक आहे, हिमालय हा पर्वत आहे, त्याचंही नाव कॅपिटल। भारत देशाचं नाव आहे, आपल्या भारत देशाचं नाव इंडिया। ठीक आहे, मग इंडिया मधलं पहिलं अक्षर कॅपिटल। येतंय लक्षात? ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे, समजा आपण जर असं म्हटलं की इंग्लंड, मग इंग्लंडचं जे आहे नाव ते कॅपिटल। याची राजधानी जर आपल्याला म्हटले तर कोणती, लंडन, मग जे ते शहराचं नाव आहे तर ते सुद्धा कॅपिटल आहे।
आले लक्षात? अशा प्रकारे आपल्याला अक्षरे कॅपिटल काढायची आहे. समजले? ओके, चला पुढचं बघू. तर आपण कॅपिटलायझेशनचा नियम अक्षराचा समजावून घेतला, म्हणजे त्याचं शब्दाचं आद्याक्षर सुरुवातीचं अक्षर कॅपिटल काढणे. पुढचा जो नियम आपल्याला या इयत्तेसाठी समजावून घ्यायचा आहे तो फुल स्टॉपचा. फुल स्टॉप हे विरामचिन्ह आहे. द फुल स्टॉप इज जनरली युज्ड, जनरली म्हणजे सामान्यपणे तो वापरला जातो टू क्लोज द कंप्लीट सेंटेन्स, टू मार्क द क्लोज ऑफ कंप्लीट सेंटेन्स, म्हणजे वाक्य संपले किंवा थांबले. ठीक आहे, हे वाक्य आता पूर्णपणे थांबलेले आहे, क्लोज झालेले आहे, हे मार्क करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, म्हणजे आय लाईक, साधं वाक्य घेतलं, आय लाईक समजा आपण म्हटलं की केक. ठीक आहे, आय लाईक केक. मग आता मला केक आवडतो, माझं सांगून झालेलं आहे, हे वाक्य संपलेलं आहे, मला इथं थांबायचंय. मग मी आता बोलताना थांबणार आहे, आय लाईक केक, आणि थांबलो. हा जो थांबाय ना, हा दर्शवण्यासाठी इथं पूर्णविराम वापरतात. समजले? दॅट इज कॉल्ड फुल स्टॉप. ओके, म्हणजे आपण फुल स्टॉपचा हा नियम समजावून घेतला. वाक्य कंप्लीट झालं त्यावेळी वापरा फुल स्टॉप. ठीक आहे, चिन्ह असं. पुढचं बघू. क्वेश्चन मार्क. द क्वेश्चन मार्क इज युज्ड ऍट द एंड ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. बघा, या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन मार्क कसा असतो ते आधी दाखवतो. अशा प्रकारे प्रश्नचिन्ह काढलेला आहे, त्याला प्रश्नचिन्ह म्हणतात, मराठीतून इंग्लिश मधून क्वेश्चन मार्क म्हणतात. आणि तो कधी वापरला जातो? ऍट द एंड ऑफ. एंड म्हणजे काय? संपलेला, शेवटी. ठीक आहे, शेवटी वापरायचा. कोणत्या याच्यात? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. प्रश्नार्थक वाक्य कसे? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. ते वाक्य कसे ते समजावून सांग. ठीक आहे, वाक्याच्या शेवटी वापरतात. आता मी मराठीतून एक प्रश्न विचारतोय, तुला कोणते फळ आवडते? तुला कोणते फळ आवडते? मग आता हे साधं वाक्य आहे की प्रश्न आहे? याच्यामध्ये प्रश्न आहे. मग ज्या वाक्यात प्रश्न तयार होतो, आपल्याला काहीतरी उत्तर देणं अपेक्षित असतं, त्याला म्हणतात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, त्याला म्हणतात प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे, विच फ्रूट डू यू लाईक, किंवा डिड यू लाईक एनी फ्रूट, तुला एखादं फ्रूट आवडतं का? मग असं जर आपण म्हटलं तर त्याला प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट, साधा प्रश्न विचार, व्हॉट इज युअर नेम, इन विच क्लास यू आर, तू कोणत्या वर्गात आहेस, विच इज युअर फेवरेट कलर. मग जिथं डब्ल्यू ने सुरुवात होते, व्हॉट आहे, प्रश्न तयार होतो, तिथे आपण प्रश्नचिन्ह वापरायचे आहे. आलंय लक्षात? चला, 3 नियम आपण याच्यात समजून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला होता कॅपिटलायझेशनचा, दुसरा होता फुल स्टॉपचा, आणि तिसरा होता क्वेश्चन मार्कचा. तर आता आपण सॅम्पल क्वेश्चन बघू. क्वेश्चन आहे, रीराइट द सेंटेन्स विथ कॅपिटल लेटर्स फॉर प्लेस नेम्स. रीराइट द क्वेश्चन म्हणजे काय? सेंटेन्स परत लिहा. रीराइट द सेंटेन्स, वाक्य पुन्हा लिहा. का लिहायचंय? विथ कॅपिटल लेटर्स, कॅपिटल अक्षराने सुरुवात करून वाक्य परत लिहा. कशासाठी? फॉर प्लेस नेम, जे स्थळ आहेत, प्लेसेस आहेत, ज्या जागा आहेत, त्यांच्या नावांसाठी ते वाक्य परत लिहा. बघा बरं, डीड, आता पहिलं वाक्य वाचू. डीड यू नो इटली इज शेप लाईक अ बूट. डिड यू नो इटली इज शेप्ड लाईक अ बूट म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का इटलीचा आकार जो आहे तो बुटासारखा आहे, बूट. ओके, म्हणजे आता इथं एक नाव आहे, देशाचं नाव आहे, स्थळाचं नाव आहे. ठीक आहे, मग ते नाव आपल्याला परत लिहायचे, हे वाक्य रीराईट करायचे, हे सेंटेन्स, ते नाव कॅपिटल टाकून. मग बघा आता परत लिहिताना काय केलंय? डीड, ओके, यू, रीराईट करणे म्हणजे परत लिहिणे. ओके, डीड यू नो, ठीक आहे, KNOW. आणि आता इथं जो आय स्मॉल होता ना, हा इटलीचा, तो कॅपिटल काढायचा, इटली. ओके, पुढचं वाक्य इज शेप लाईक अ बूट, तो प्रश्नचिन्ह होतं, वाक्य जसं तसं येईल. ठीक आहे, म्हणजे इथं जो शब्द आहे इटलीचा, हा आपण कॅपिटल काढणे यात अपेक्षित होतं. आले लक्षात? बघा मी परत मोठं करून दाखवतो. हे जे इथं इटलीचा शब्द होता, हा इटली हे अक्षर इथं स्मॉल होतं, तेच अक्षर आपण कॅपिटल काढले. आले लक्षात? ओके, तुम्ही झूम करूनही बघू शकता.
पुढचं वाक्य बघू. सेकंड, पुढचं वाक्य तुम्ही वाचायचं आहे. इन फ्रान्स यू कॅन व्हिजिट पॅरिस. इन फ्रान्स यू कॅन व्हिजिट पॅरिस. ठीक आहे. आता खाली बघा, खाली तुम्हाला काय दिलेलं आहे, याच्यामध्ये खाली वाक्य दिलेलं आहे, परत लिहून दिलेलं आहे. इन फ्रान्स, फ्रान्समध्ये हा जो फ्रान्स होता ना वरती स्मॉल काढलेला होता बघा इथं, तो कॅपिटल काढलेला आहे. इन फ्रान्स यू कॅन व्हिजिट पॅरिस. पॅरिस म्हणजे काय? पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. ओके. ह्याच्यातला पी सुद्धा कॅपिटल, याच्यातला एफ सुद्धा कॅपिटल, हे दोन्ही अक्षर कॅपिटल. आता मला एक सांगा, जर तुम्हाला हेच माहित नसलं की फ्रान्स हा देश आहे, पॅरिस ही राजधानी, तुम्हाला असं वाटलं की हे साधे शब्द आहेत, तुम्ही कॅपिटल काढू शकाल का? हा यातला मेन मुद्दा आहे. वरती इटली दिलेलं होतं, तुम्हाला वाटलं हा काय आहे, पदार्थ आहे, देश आहे का गाव आहे, हे जर कळलं नाही तर ह्याच्यासाठी तुम्हाला तुमचं वाचन वाढवावं लागेल. कळले? तुमचं सामान्य ज्ञान वाढवावं लागेल. वेगवेगळे घटक चाळावे लागतील, पुस्तकामधले सगळे शब्द लिहून काढावे लागतील. जगातले जे काही देश असतील त्यांची नावं, मोठमोठ्या नद्या असतील, पर्वत असतील, त्यांची नावं तुम्हाला जनरली काना खालून गेली पाहिजे, ऐकायला आली पाहिजे तुमच्या. ठीक आहे. तुम्ही वाचली ऐकली तर तुम्हाला कळेल. ज्याला माहितीये ना फ्रान्स देश आहे तो बरोबर एफ कॅपिटल काढील. ज्याला माहितीये पॅरिस त्याची राजधानी आहे, ते शहर आहे, तिथे एक मोठा टॉवर आहे, त्या टॉवरचं नाव काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जो विद्यार्थी त्याचं नाव सांगेल त्याने तिथं लिहायचंय की पॅरिसमध्ये असलेल्या टॉवरचं नाव हे आहे आणि सांगणाऱ्याचं नाव हे आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करू. ओके. ठीक आहे. म्हणजे तो खूप मोठा टॉवर आहे, उंच आहे, जगातला सर्वात उंच टॉवर, त्याचा शोध घ्यायचा. यासाठी तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न वाचायला हवेत. आता बघा इथं काय दिलंय, क्वेश्चन आहे सेकंड. राईट द डेज ऑफ वीक, मंथ, हॉलिडेज बिगिन विथ कॅपिटल लेटर्स. कशाने सुरुवात करा? कॅपिटल लेटरने. बघा बरं, हा हे तुम्हाला दिलेली प्रॅक्टिस सेट आहे, हा घरी करायचा आहे. मंडे हा वीकचं पहिलं आहे, समजा तो डे आहे, मंडेचं जे लेटर आहे ते तुम्ही कॅपिटल काढायचंय. फेब्रुवारी मंथचं नाव आहे, त्याच्यातला एफ कॅपिटल काढायचं आहे. वेडनेसडे म्हणजे बुधवार, त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल. क्रिसमस डे, बघा याच्यामध्ये सुद्धा काय झालंय, सी इथं स्मॉल होता, इथं कॅपिटल काढायचं आहे. आपण ब्रिटिशांची भाषा वापरत आहोत, त्यांना ज्या गोष्टीला महत्व द्यायचंय त्याला ते कॅपिटलाइज करतात. ख्रिसमस असेल, नाताळ असेल, त्या शब्दांना जो वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे त्याला त्याच्यामध्ये कॅपिटलाइज केलं जातं. पुढे आहे संडे, तो कॅपिटलाइज. डिसेंबर महिना कॅपिटलाइज, पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. सुहाना हे पण नाव आहे. राईट द नेम ऑफ कॅपिटल लेटर्स, इथं आपल्याला होतं महिन्यांची नावं, हॉलिडेजची नावं ही कॅपिटल काढायची. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आहे नावांचे अक्षर. सुहाना हे एका मुलीचं नाव आहे समजा, तर त्याच्यातला यस कॅपिटल काढायचा. त्याच्यानंतर गडचिरोली हे एका ठिकाणाचं नाव आहे. बघा मी परत सांगतोय काय काय येतंय. ठिकाण आहे, हे आधी मुलीचं नाव होतं. ओके, हे ठिकाणाचं नाव आहे. त्याच्यानंतर नारायण हे देखील एका मुलाचं नाव आहे. रश्मी. त्याच्यानंतर कुणाल. आले लक्षात? म्हणजे नावांची पहिली अक्षर कशी असावीत? कॅपिटल. आता यानंतर विसरू नका, शेवटच्या टप्प्यात आपण याच्यातले पंक्च्युएशन मार्कचा प्रश्न पाहणार आहोत, चौथा. राईट युजिंग प्रॉपर पंक्च्युएशन. बघा याच्यामध्ये काय होतं, हे वाक्य तुम्ही तिन्ही वाचायचेत. आधी व्हिडिओ पॉज करा आणि मग त्याच्यात काय येईल हे वाक्य कशा प्रकारचं आहे हे समजून घ्या. वेअर वॉज ही गोईंग. ह्याच्यामध्ये सुरुवात झाली WH नी. WH म्हणजेच हा प्रश्नार्थक सुरुवात करणाऱ्या वाक्याचा प्रकार असतो. ठीक आहे. वेअर वॉज ही गोईंग, कुठे जात आहे तो. मग आता याच्यात साधं वाक्य आहे का प्रश्नार्थक आहे? हे वाक्य प्रश्नार्थक आहे. ओके, ठीक आहे. चला, म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक आहे. वेअर वॉज ही गोईंग. ठीक आहे. तो कुठे जात आहे, प्रश्नार्थक असल्यामुळे याच्या शेवटी रिराईट करताना प्रश्नचिन्ह वापरलंय. यस. पुढचं वाक्य वाचा. यस कॉमा आय. त्याच्यानंतर आता स्मॉल येणार आहे का? आता इथं आपण बघून घेऊ फक्त. आय वॉन्ट अ ब्लू शर्ट. यस आय वॉन्ट अ ब्लू शर्ट. म्हणजे याच्यामध्ये
काही ठिकाणी पॉज घ्यायचा आहे, अक्षर सुरुवातीचं असेल ते कॅपिटल काढायचंय, आय हे सिंगल लेटर आहे ते कॅपिटल असतं. बघा आता इथं मी दुरुस्ती करून परत लिहितो. पुन्हा यस हा शब्द झाला, त्याच्यानंतर आय हे सिंगल लेटर आहे, हे कधीही कॅपिटल येतं. आय इज अ सिंगल लेटर, ते कॅपिटल येणार. आय वॉन्ट अ ब्लू शर्ट, इथं जो शर्टचा रंग आहे तो रंग कॅपिटल आलेला नाही, इथं फक्त आय कॅपिटल आलंय, हे विसरू नका. हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकतो. ठीक आहे. शेवटचं वाक्य आपण पाहत आहोत. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवं आहे. या वाक्यात शेवटी इथं फुल स्टॉप नव्हता, आधीच्या वाक्यात तो इथं फुल स्टॉप दिला, इथं कॉमा दिला, हा आय कॅपिटल काढला. 3 बदल याच्यात होते, आले लक्षात. ह्याच्यात बघू. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय हवे आहे. व्हॉट डू यू वॉन्ट, हे दिस इज एन अ पार्ट ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे हा प्रश्नार्थक वाक्याचा भाग आहे, हे प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणून याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येणार. आले लक्षात. अशा प्रकारे आज आपण कॅपिटलायझेशन, त्याच्यानंतर फुल स्टॉप आणि प्रश्नचिन्ह हे 3 पंक्च्युएशन मार्क पाहिलेले आहेत. ठीक आहे. हे 3 विराम चिन्ह समजून घेतले. आपण यानंतर सराव प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. याच पुस्तकाच्या जे या व्हिडिओ खाली PDF आहे त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत 2, त्यातले 50 प्रश्न आपण सोडून घेणार आहोत, म्हणजे तुमच्या इंग्रजीच्या घटकाची तयारी होईल. आणि आणखी सराव प्रश्न आपल्याला मिळाले तर तेही आपण सोडून घेऊ. ओके. आता हा समजून सांगितलेला घटक तुम्हाला समजला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे आपण विरामचिन्हांचे 2 भाग करणार आहोत, म्हणजे 2 भाग करणार आहोत, कारण एका भागात हा संपणार आहे. आता आपण पहिला भाग बघितला, जो पहिला भाग आहे तो तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आणि याच्यानंतर आपण दुसरा भाग, यामध्ये अधिक प्रश्न घेणार आहोत, तो दुसरा भाग सुद्धा बघायला विसरू नका. ओके. आवडला असेल तर लाईक करा. आता थांबतोय. गुड डे, बाय.